छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं नाव घेतल्यानंतर 33 कोटी देवाचे नाव घेतल्यानंतर जेवढं रक्त सळसळत नाही, छत्रपती शिवराय म्हणजे की सणाला रक्त सळसळतं. राज्याभिषेकाला विरोध झाला तर सांगितलं. एक मुद्दा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की अफजल खान वध हा तुम्हाला सगळ्याला माहिती आहे, पण आगे क्या हुआ मैं बोलतो. अफजल खान मारला तुम्हाला सगळ्याला माहिती. पुढे आहे का जिजाऊ मासाहेब वरी प्रतापगडावर आहे. अफजल खानाची शिवाजी महाराजांची खरी भेट होते. मोरपंत पिंगळ्या भट प्रधान पळत गेला रायगड प्रतापगडावर. मासाहेब खात झाला, मासाहेब खात झाला. जिजाऊ थर हादरल्या. का माझ्या शिवाला अफजल खानाने मारला काय पिंगळे? नाही मासाहेब, छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा काटा काढला, त्याचा कोथळा काढला, त्याला मारला. मग घात काय झाला? मासाहेब, छत्रपती शिवरायांच्या हातून ब्रह्महत्या घडली. नाही, माझा शिवबा ब्रह्महत्या करू शकत नाही. मासाहेब, छत्रपती शिवबाच्या हातून ब्रह्महत्या घडली. कशी घडली नीट सांग. पिंगळे, मोरोपंत पिंगळे नीट सांगा. आणि मोरोपंत पिंगळेने सांगितलं की अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी अफजल खानाला मारलं त्यावेळेस अफजल खानाचा वकील कृष्णाजी भास्कर कुलकर्णी कर्तव्य बजावत असताना त्यानं शिवाजी महाराजांवर वार केला. शिवाजी महाराजांच्या डोक्याला एकमेव जखम जीवनातली झाली आणि छत्रपती शिवरायांनी एका कुलकर्णीचे 2 कुलकर्णी केले. ब्रह्महत्या मासाहेब. आणि ब्रह्महत्याला एकच प्रायश्चित आहे, शिवबाला देहांत प्रायश्चित घ्यावं लागेल. प्रधान सांगतोय शिवबाला देहांत प्रायश्चित. जिजाऊ मासाहेब म्हणल्या मोरपंत पिंगळ्या मला बोललास ती बोललास. ही जर अफवा तू राज्यात पसरलीस तर खबरदार. शिवबाने तरी एका कुलकर्णीचे 2 केले, मी तर एका कुलकर्णीचे 4 केले असते. जिजाऊ म्हणल्या 4. आणि मी माझ्या पोराला सांगून ठेवलंय हे राज्य निर्माण करत असताना तुझा बाप शहाजी जर प्रत्यक्ष आळवाला तर त्याची खंडोळी कर आणि मग भेळवाला भेटायला हे असा आदेश दिलेली मी जिजाऊ आहे. मला तू घुसकट सांगतो. अरे ही जिजाऊ आणि म्हणून शिवबा घडलेला राजावर. आता गंमत अशी आहे की हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी अफजल खानाचा वकील, मोरोपंत पिंगळे शिवाजी महाराजाचा प्रधान, खातोय शिवबाचं आणि गातोय अफजल खानाच्या वकिलाचं. ऐका नाही गंमत? किती गंमत आहे. त्याला काही मर्यादा असावी. आणि सगळ्यात महत्वाचं छत्रपती शिवाजी महाराजांना एक राज्याभिषेक झाला तुम्हाला सगळ्याला माहिती. पण बाबा हो, छत्रपती शिवरायांनी काही दिवसांनी पुन्हा दुसरा राज्याभिषेक केलेला आहे. हे आपण समजून घेत नाही. भटा बामणाने ज्यावेळेस महाराष्ट्रातल्या तमाम विरोध केला, जिजाऊ मासाहेब वाईला गेल्या, नाशिकला गेल्या, पैठणला गेल्या. अरे बाबा हो, माझ्या पोराचा राज्याभिषेक करा. नाही मासाहेब, परशुराम नावाचे एका मानवा महामानवानं इथं येऊन संपूर्ण क्षत्रियांची कत्तल केली. क्षत्रिय शिल्लक राहिला नाही म्हणून शिवबा राजा होऊ शकत नाही. तरी गागा भट्टांना पैसे देऊन राज्याभिषेक केला. प्रचंड अमान, प्रचंड अमान. जिजाऊचा एवढा थक्का बसला की जिजाऊ ताबडतोब गेल्या. आणि या अवमानाचा बदला म्हणून छत्रपती शिवरायांनी पुन्हा दुसरा राज्याभिषेक शक्य पद्धतीने करून घेतलेला राजा हो. या गोष्टी इतिहासापासून आपल्याला लपविलेल्या. प्रचंड मोठा अपमान झालेला आहे. शिवबाचा अपमान झाला. तुम्ही आम्ही कोण म्हणून आम्ही शिव धर्माच्या गोष्टी करतो. महात्मा फुलेचं काय झालं? परांजपे नावाच्या मित्राची वरात, ब्राह्मण मित्र, मित्रांना आग्रह केला लागणारे वरातीत घुसले. वरात निघाले, टॅटॅ करीत हे सगळे निघाले. सगळ्यांनी बघितलं मायाचं पोरग मिरवणुकीत, मायाचं पोरग मिरवणुकीत कुजबुज सुरू झाली. हे कसा घुसला? एवढे लग्न मित्राचं. हे माया लाता घालून लाता घालून. ज्या महामानवाचा फोटो इथं लावलाय, ज्या महामानवाचा 3 डिसेंबरला या भारताच्या संसदेच्या आवारात महात्मा ज्योतिबा फुलेंचा पूर्णाकृती पुतळा उभा केलेला आहे. त्याच महात्मा फुलेला या पुण्यामध्ये धक्के देऊन बाहेर काढला होता की तो माया तू ब्राह्मणाच्या वरातीत शिरला कसा. आणि अतिशय आनंदाने दुसरी गोष्ट सांगू इच्छितो,
की भारताच्या संसदेच्या आवारात 3 महामानवाचे जवळजवळ पुतळे आहेत. नंबर 1 या महाराष्ट्राचे तमाम दैवत छत्रपती कुलवाडी भूषण छत्रपती शिवराय. नंबर 2 डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि या दोघांच्या मध्ये जागा शिल्लक होती, तिथं या दोघांच्या मध्ये छत्रपती शिवराय आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांच्या मध्ये महात्मा फुलेंचा पुतळा आता 3 डिसेंबरला भारताच्या संसदेत उभारलेला आहे. याच महात्मा फुलेची सून महात्मा फुलेच्या सावित्रीच्या आणि नवऱ्याच्या मृत्यूनंतर याच पुण्यामध्ये मंदिरासमोर लहान लेकराला घेऊन भीक मागत नेली. भीक मागत बांधवांना लक्ष्मीबाई तिचं नाव. कोणीतरी म्हटलंय माहित नाही नक्की तुझी कोण लागत होती, माहित नाही नक्की तुझी कोण लागत होती, पण महात्मा फुलेची सून परवा भीक मागत होती. अरे या महामानवाने प्रचंड झेललेला आहे. बाबासाहेबाला आपली जात आणि धर्म लपवून किरायाची रोम बडोद्याला करायला लागली. राजा हो, या गोष्टी तुम्ही आधी समजून घ्यायला पाहिजे. प्रचंड ऊन, प्रचंड जात, प्रचंड त्रास, अखंड मेहनत केलेली आहे. म्हणून या महामानवाचा फोटो आहे. या महामानवाच्या फोटोला इतके हार घातल्यानं जमणार नाही. त्यांचं जीवन चरित्र तुम्हाला आम्हाला समजून घ्यावं लागणार आहे आणि त्यानुसार वागण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. अरे महात्मा फुले रायगडावर गेले. छत्रपती शिवरायांची समाधी कोणालाही माहित नव्हती. झाडं तोडीत तोडीत त्या समाधीपर्यंत गेले. सर्वप्रथम छत्रपती शिवरायांची समाधी महात्मा फुलेंनी शोधून काढली. फुलं वाहिले. पाताळच्या ग्राम भटाला कळालं. पळत आला वर. आल्याला त्याला दिसलं की समाधी शोधली गेली, तिच्यावर फुलं वाहिले आहेत. या ग्राम भटानं काय करावं, लाखेनं बोले आणि महात्मा फुले म्हणले शूद्र, या शूद्राला राजाला फुलं काय वाटतो सांगा, देव आहे का? आणि या समाधीची जर तू पूजा केली असेल तर माझी दक्षिणा कुठे आहे? लाथानी फुलं उडवले गेलेत रायगडाची. महात्मा फुले खाली आले, पुण्याला गेले, शिवजयंती उत्सव समितीची स्थापना केली आणि भारतातला पहिला शिवजयंती उत्सव जर कुणी सुरू केला असेल तर त्या महामानवाचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. 1870 ला शेंगा खाल्ले, टरफल फेकले, ते कोण असते ते आम्हाला माहित नाही, ते नंतर घुसले आहेत. लक्षात घ्या बांधवांनो, हे तुम्हाला आम्हाला चुंट्या बनवायचे झाले आहेत आणि ह्यांना चढ्या बांधता येत नव्हत्या. त्या काळात शिवजयंती उत्सव सुरू झालेला आहे, पण तुमच्या आमच्यापासून ह्या गोष्टी लपवल्या गेलेल्या आहेत. तो महामानव तुम्हाला आम्हाला समजून दिलेला नाही. या जगाच्या पाठीवर छत्रपती शिवरायांचा पहिला पावडा कुणी रचला असेल तर त्या महामानवाचं नाव आहे महात्मा ज्योतिबा फुले. तुम्ही आम्ही या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. एवढा प्रचंड अपमान या ब्राह्मणी धर्मामुळे झालेला आहे, म्हणून आम्ही या गोष्टी करतोय. आणि जे कोल्हापूर तुमच्या जवळ आहे, ज्या राजाला राजश्री शाहू महाराज म्हणतो तुम्ही आम्ही, जो राजा होता, या राजाचा किस्सा काय घडला? कार्तिक महिन्यातला किस्सा आहे. पंचगंगा नदीवर छत्रपती राजश्री शाहू महाराज पाण्यात उभे, भट वरी उभा आहे, मंत्र म्हणतोय आणि सहज शाहू महाराजांचं लक्ष गेलं तर भटाच्या अंगावर पटका बांधलेला आहे, शर्ट आहे, कोट घातलेला आहे, धोतर आहे, पायात खेटर आहेत, सॉक्स आहेत आणि तो मंत्र म्हणतोय. शाहू महाराज म्हणले मी पाण्यात आहे, तू वरी आहेस, तू स्नान तरी केलास का? ते मला नाही, स्नान करण्याची गरज नाही महाराज, तू मंत्र कशा म्हणतोस? आणि त्यानं जे उत्तर दिलं अतिशय धक्कादायक आहे. चांगलीवाल्याला मी सांगू नये, पण विषय तो त्याच्यामुळे सांगतो. तो भट म्हणला की महाराज, तुम्ही महाराज असाल, तुम्ही राजे असाल, पण शूद्रांचे राजे आहात. तुम्ही शूद्र आहात, तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हटले जात नाहीत, तुम्हाला पुराणोक्त मंत्र म्हटले जातात आणि पुराणोक्त मंत्र म्हणण्यासाठी आम्हाला स्नान करण्याची गरज नाही, आमच्या पायातली खेटर काढण्याची गरज नाही. छत्रपती शिवरायांचा अपमान, राजश्री शाहू महाराजांचा अपमान, महात्मा फुलेंचा अपमान आणि ज्या संताला संत शिरोमणी जगद्गुरु म्हणता, सगळ्याला माहिती आहे, त्याचे कॅलेंडरही व्यवस्थित छापलेले आहेत, त्याच्या मालिकाही व्यवस्थित दाखवतात की गाथा बुडल्यानंतर नदीनं गाथा काढली आणि संत तुकोबाला दिली. तुम्ही आहे म्हणतो वा ग्रेट, तुकाराम इज ग्रेट.
नदीनं गाथा दिली बाबा ठीक आहे,